नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यामध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का. अजित पवार गटाचे नेते दत्ता गार्डेंचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधलं शिवबंधन. रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्याची बुलढाणा पोलिसांची मागणी. बुलढाणा पोलिसांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज. तुपकरांची तुरुंगामध्ये रवानगी करण्याची पोलिसांची मागणी. निवडणुकांच्या अनुषंगाने 3 राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक. महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन सुरू करण्यात आलं. मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर. आज मनोज जरांगे पाटलांचा आळंदीमध्ये मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत जरांगे पाटलांची बैठक. मराठा समाजातील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणासाठी अधिवेशनामध्ये आवाज उठवावा. जरांगे पाटलांची मराठा समाजातील नेत्यांना विनंती. सोलापूरच्या बार्शीमध्ये लवकरच जरांगे पाटलांची सभा होणार. बार्शी तालुक्यातील मराठा समन्वयकांनी जरांगे पाटलांना निमंत्रण दिलेलं आहे. लवकरच तारीख जाहीर होणार. गोंदियामध्ये ओबीसी जनगणना संकल्प यात्रा. ओबीसी समाजामध्ये करण्यात येणार जनजागृती. ओबीसी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह सुरू करण्याची ही मागणी. आम्ही लोकसभेच्या 48 जागा लढवणार. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आल्यास जास्त जागा मिळतील. भुजबळांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळी 4 ठिकाणी कॅव्हेट दाखल. सगळे सोयरेंबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती. नंदुरबारमध्ये उद्या जेतवन महाबुद्ध विहारचा लोकार्पण सोहळा. कंबोडियाचे सिनियर मिनिस्टर आणि उपपंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार. अजित पवार गटाकडून आव्हाडांना च्यवनप्राशची भेट. बुद्धिवर्धक च्यवनप्राश पाठवून आव्हाडांचा निषेध. सोलापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नाशिकमध्ये दिनकर पाटील यांच्या उमेदवारीसाठी वारकरी संप्रदायाचा अनुयायी आग्रही. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची केली मागणी. सांगलीच्या राजेवाडी येथील सद्गुरू साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. संतप्त कार्यकर्त्यांचा कारखान्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न. पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट. कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय मंत्र. शिंदे गटासह स्थानिकांकडून गायकवाडांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना.